नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. धर्मदाय आयुक्तालय भरतीची पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध झाली आहे. त्याची माहिती आज दुपारी जो आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्या माध्यमातून दिली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या रिस्पॉन्स शीट पाठवलेले आहेत. आपल्या टेलिग्रामला जो काही आपण पोल टाकला होता त्यावरही बऱ्याच उमेदवारांनी आपले मतं व्यक्त केले. तर या व्हिडिओमध्ये आपण अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याची माहिती पाहणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर त्यासाठी आपण सेपरेट व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे. बरेच विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो त्यांनी मेसेज केलेले आहेत की आमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये चुका आहेत, इव्हन काही प्रश्न चुकले आहेत, तर काही पर्याय चुकीचे आहेत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप घ्यायचे असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा, म्हणजे इतर विद्यार्थीसुद्धा त्यावर आक्षेप घेतील. जर सर्वांनी मिळून आक्षेप घेतले तर नक्कीच त्या प्रश्नाचं किंवा पर्यायाचं समाधान त्या ठिकाणी कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तरच. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कट ऑफचा आपण उल्लेख केला, पण सर्वांना सांगू इच्छितो की सध्या फक्त पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे. यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे. नंतर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. म्हणजे बरीच प्रोसेस अजून बाकी आहे. तर जे काही तुमचे पहिले मार्क आहेत त्याच्या बेसिसवर कट ऑफ सांगणं योग्य नाही. अजून तुमच्या मार्कांमध्ये हा बदल होऊ शकतो. सेकंड रिस्पॉन्स शीट जेव्हा येईल त्यामध्ये जर काही प्रश्न रद्द झाले, काही प्रश्नांची उत्तरे बदलले तर तुमच्या मार्कांमध्ये एक प्रश्न 2-2 मार्काचा आहे. म्हणजे जर 2 ते 3 प्रश्न बदलले तर 4 ते 6 मार्कांचा डिफरन्स हा सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार तुमच्या मार्कांमध्ये येऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, तर नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशनमध्ये 8 ते 10 मार्कांचा फरक या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, कारण की निरीक्षक पदाच्या शिफ्ट ह्या तुलनेने जास्त होत्या. इतर पदे जर आपण पाहिले तर त्यांच्या शिफ्ट एवढ्या मात्र नव्हत्या, पण निरीक्षक पदाच्या शिफ्ट होत्या. म्हणून तुम्ही जर निरीक्षकसाठी फॉर्म भरलेला असेल तर अजून तुमच्या मार्कांमध्ये हा बदल होऊ शकतो. तर सध्या काय, सध्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना 150 प्लस आहेत आणि ते जर कोणत्या कॅटेगरीमधून येत असतील तर सेफ झोनमध्ये आहात ते असं समजू शकता. आता एवढ्यावरच कट ऑफ लागेल असं नाही. स्पर्धा खूप आहे. जागेंची संख्या एकदम नगण्य प्रमाणात जागा आहे. कट ऑफ हा हायच जाणार आहे. पण सध्या जर पहिली रिस्पॉन्स शीटनुसार आपण अंदाज पाहिला आणि तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल तर 150च्या जवळपास तुमचा स्कोर असेल तर तो एक चांगला स्कोर आपण त्याला म्हणू शकतो. नंतर जर आपण पाहिलं ओपन कॅटेगरी, तर ओपन कॅटेगरीचा 160 प्लस जर सध्या तुमचा स्कोर येत असेल तर त्यालाही तुम्ही एक चांगला स्कोर असं म्हणू शकता. एवढ्यावरच कट ऑफ लागेल असं नाही, कारण की मी कोणताही भविष्यकार नाही आहे. सध्या जे काही आतापर्यंत विद्यार्थ्यांनी पाठवलेले मार्क्स आहेत 156 आहेत, 154 आहे. एक कॅन्डिडेट आहे फिमेल, त्यांना 176 सुद्धा आहेत. जशा जशा रिस्पॉन्स शीट माझ्यापर्यंत येत आहेत तसे तसे मार्क्स मी त्यामधून ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करत आहे. आता पेपर जे आहेत ते विविध शिफ्टमध्ये पार पडले. शिफ्टची जर काठिण्य पातळी पाहिली आपण तर काही शिफ्ट ह्या थोड्याफार प्रमाणात आपल्याला कठीण स्वरूपाच्या वाटतात. त्यामुळे त्या शिफ्टचं नॉर्मलायझेशन हे जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही सध्या तरी तुमचे जे काही प्रथम मार्क्स आहेत त्यामध्ये फायनल बदल होऊ द्या. म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार काय बदल होतो तो आपल्याला पाहावा लागेल. नंतर नॉर्मलायझेशनमुळे किती मार्क्स वाटतात ते आपल्याला पाहावे लागेल आणि त्यानंतरच फायनल एक्सपेक्टेड कट ऑफ आपण या ठिकाणी सांगू शकतो. सध्या जर आपण मार्क्स पाहिले तर 150 प्लस कॅटेगरीसाठी चांगला स्कोर आहे आणि जर तुम्ही ओपनमधून येत असाल तर 160 प्लस हा तुमच्यासाठी चांगला स्कोर असू शकतो. आणि जर तुम्ही या व्यतिरिक्त समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी जसं की खेळाडू आहेत, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन आहेत, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, या कॅटेगरीमधून येत असाल तर त्याचा कट ऑफ हा कितीही कमी जाऊ शकतो, ते कोणीही सांगू शकत नाही. कधी कधी तर कट ऑफ हा 92 आणि 94 वर सुद्धा आपल्याला लागताना दिसतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जे काही थंबनेलमध्ये तुम्हाला सांगितल्या होत्या गोष्टी त्या सर्वांची चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. दुसरं म्हणजे आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून रिस्पॉन्स शीट पाहिलेली नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. त्यांच्यापर्यंत लिंक सुद्धा शेअर करू शकता. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना लॉग इनमध्ये अडचण येते ते टेलिग्रामला मेसेजसुद्धा करू शकता. टेलिग्रामवर तुमचा आयडी आणि पासवर्ड मला पाठवून द्या. त्यानंतर जर रिस्पॉन्स शीट मला डाउनलोड करता आली तर ती मी तुमच्यासोबत शेअर करतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे त्यांनी टेलिग्रामला मेसेज करावा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेतली. तुमच्या ज्या काही रिस्पॉन्स शीट अजूनपर्यंत जर तुम्ही पाठवलेल्या नसतील तर 9922476654 या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता. तुमची रिस्पॉन्स शीट जर माझ्यापर्यंत आली तर नक्कीच त्यामध्ये कसे प्रश्न आहेत, नेमकी शिफ्ट कशी होती याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. जसं की दुपारी मी सांगितलं होतं कट ऑफचा व्हिडिओ येणार आहे, पण सर्व विद्यार्थ्यांचा कट ऑफ जो आहे तो सांगणं पॉसिबल नाही आहे. सध्या जर आपण सेफ स्कोर पाहिला तर कॅटेगरी 150 आणि ओपनसाठी 160 हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला किती स्कोर आहे आणि तुमची कॅटेगरी कोणती, त्यासोबतच तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.